65 मासे कसे बनवायचे किंवा फिश फ्राय. तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आपल्या या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही? चांगलेच असायला पाहिजे. तर फिश फ्राय कसा बनवायचा हे आता पाहूया. तर पहिल्यांदा इथं लसूण, कोथिंबीर, अद्रक, जिरं आणि सुकं खोबरं जरा भाजून घेऊन सगळं मिश्रण असं बारीक करून घ्यायचं. तर तुम्ही म्हणताला मिक्सर नाही का? नाही, मिक्सरपेक्षा ह्या खलबत्त्यात दगडावर चेचून घ्यायचं. मिक्सरपेक्षा असा मसाला केलेला खूप चवीला लागतो. आता हा मसाला बारीक झालेला आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 65 मसाला, चिकन 65 मसाला, हळद आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात काळं तिखट किंवा चटणी किंवा काळा मसाला आणि अर्धा लिंबू पिळा आणि त्यातच एक आपलं पोल्ट्रीचं अंडं मिक्स करा. हे मिश्रण एकजीव करून 15 ते 20 मिनिट असं झाकून ठेवा. चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर झाकून आता आपल्या या मसाल्याला 15 ते 20 मिनिटं होऊन झालेली आहेत आणि एक एक पीस करून त्याला आतून बाहेरून चारही बाजूने असा मसाला लावून घ्या आणि 5 मिनिटासाठी पुन्हा झाकून ठेवा. तोपर्यंत इकडं गरम तेल करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे आणि हळूहळू एक एक पीस गरम तेलात सोडा आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली नंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. हे मासे 65 मध्यम आचेवर तळून घ्या. जास्त जाळ लागल्यानंतर करपून जातील. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही ह्यात लिंबूऐवजी दही जरी मिसळलं तरी चालेल. आता आपलं मासं पूर्णपणे भाजत आलेलं आहे. मासे तेलात हळूवारपणे दोन्ही बाजूने पलटत राहायचे, नाहीतर तेलात फुटतील, सगळे काटे काटे होतील. असं लाल सोनेरी कलर येईपर्यंत भाजत राहायचे. असं मासे भाजल्यानंतर व्यवस्थित लहान मुलांना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने खाता येतात आणि त्याची पातळ भाजी केली तर लहान मुलांना खाता येत नाहीत. तुम्हीही या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता आपले मासे पूर्णपणे भाजत आलेले आहेत तर काढून घेऊया. मित्रांनो, फिश फ्राय करून झालेली आहे. बघूया कशी लागते. आता तुम्ही पण या खायला. एक नंबर झालं. तुम्ही बी घरी करून पहा आणि सर्वांना खाऊ घाला. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हा इथेच ब्लॉग संपत आहे.